मदर्स डेला तुम्हाला बी हा लुक करायचा असेल तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत बघा. थँक्यू. हॅलो फ्रेंड, मी आज जो बेस करणार आहे तो विदाउट फाउंडेशन आणि विदाउट कन्सिलरचा बेस करणार आहे. फक्त एकदम अफोर्डेबल बीबी क्रीम या प्रोडक्टनं. यामध्ये वेगवेगळ्या मी फिटमीची बीबी क्रीम यूज करते, तर नार्सची पण भारी. आप स्किन प्रिपरेशन करून घ्यायचं आहे. मी बीबी क्रीम घेतलेली आहे. इथं कन्सिलर ब्रश, प्रोडक्ट ॲक्टिवेट करून घेणे. पूर्ण फेसवर अप्लाय करा बेबी क्रीम व्यवस्थित. आता स्किन प्रिपरेशन म्हणजे काय? स्किन प्रिपरेशनमध्ये येणार पहिले सॅनिटायझर, टोनर, मॉइश्चरायझर, प्रायमर, कन्सिलर. जर तुम्हाला नॅचरल ग्लो वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही इथं इल्युमिनेटर यूज करू शकता. बीबी क्रीम अप्लाय करून झाल्यावर तर मी इथं ब्लश यूज करते. लिक्विड ब्लश आहे फॉरएव्हर 52चा. असंच हे प्लेटवर काढून घ्यायचं आहे थोडंसं, अति प्रमाणात नाही, एक पिंच. लिक्विड प्रोडक्टने एकदम नॅचरल लुक येते. पावडरी प्रोडक्टने इतका नॅचरल लुक येत नाही. जसं आपल्याला नॅचरल ग्लो वगैरे पाहिजे तर आपण लिक्विड प्रोडक्ट यूज केले पाहिजेत. प्रॉपर ब्लेंडिंग करायची थंबनेस. मी बिना ब्रशचे सुद्धा मेकअप करू शकते आणि बिना ब्रशचा सुद्धा मेकअप करून मी एकदा दाखवेल व्हिडिओमध्ये. एकदम मिनिमम प्रोडक्ट घ्यायचं आहे. ऑलरेडी माझा फेस ओव्हल शेपमध्ये, तर मला एकदम लिप्टेड करायचंच नाही. ब्लश लिप्टेड करायचं असेल तर मी ते एल शेपमध्ये केलं असतं ब्लश. मी तर PACचं वापरत आहे, ट्रान्सपरंट जेल. लिप ऑइल लावते. हे मार्सचं लिप ऑइल आहे. डायरेक्ट लावत आहे. क्लायंटले डायरेक्ट लावू नका. याच्या पण फुली मिळतात, जसं आयब्रो डिपायनरसाठी ज्या फुली असतात तशा. बॉम पण यूज करताय. हा ऑर्गॅनिक कोकोनट ऑइलचा लिप बॉम आहे, हा पण यूज करू शकताय. तुम्हाला इल्युमिनेटर हवे असेल तर असे इल्युमिनेटर असतात. हे स्विस ब्युटीचं एकदम अफोर्डेबल इल्युमिनेटर हे यूज करून एकदम लाईट शेड घेतला आहे स्किनचा बरोबर. आयब्रो डिपायनर कळे मी ते एकदम लाईट पूर्ण एक्सेस काढून टाकायचं. डायरेक्ट अप्लाय नाही करायचं. मी ते लिपस्टिक ॲड करते. मी डेली वेअरला हीच लिपस्टिक लावते. नार्सची पण आहे. मी थोडंसं नार्सची लिपस्टिक लावते. मेबलिनचं काजळ आहे. काजळ लावल्याशिवाय डोळे छान दिसत नाहीत. काजळ लावल्यावर डोळे एकदम बोलके आणि छान दिसतात. मस्कारामध्ये इथे मी जुडिओचं यूज करते मस्कारा. आता पूर्ण बेस झालेला आहे. तुम्हाला नीड असेल तर पावडर लॉक करा, नाही केलं तरी चालेल. नाही ते सेटिंग स्प्रे. मी आता इथं थोडं मला बाहेर जायचं त्यासाठी मी सेटिंग स्प्रे करते. इथं मॅक्सचं सेटिंग स्प्रे करते. कोणतेही प्रोडक्ट डायरेक्ट अप्लाय करू नका. यावर कंटेन नाही. डायरेक्ट अप्लाय केला तर याचा काही यूज होणार नाही. त्यासाठी पहिला प्रोडक्ट ॲक्टिवेट करा आणि प्रोडक्ट साईडला स्प्रे करा. त्याच्यानंतर पूर्ण फेस पूर्ण बेस आता सेट झालेला आहे. एकदम नॅचरल मेकअप लुक आहे. मला थोडं व्हिडिओ वगैरे बनवायचे होते त्यामुळे मी ब्लश थोडा जास्त लावलेला आहे. कमी लावला तर तो व्हिडिओमध्ये दिसून पण येणार नाही. फायनल लुक बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे. मग तुम्ही पण हा मेकअप घरच्या घरी एकदम करू शकता की नाही. आता कोणतेही फाउंडेशन घेण्याची काही गरज नाही आहे. मी CC क्रीमपेक्षा बेबी क्रीमच सांगेल. बेबी क्रीम मस्त आहे टिंटेड. बेबी क्रीम घेताना आपल्या स्किन टोनचा एक्झॅक्ट टोन घ्यायचा आहे आणि ते कसं घ्यायचं आहे मी तुम्हाला एक पाठीमागे व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये दाखवलेलं आहे. बेबी क्रीम घेताना कोणता घ्यायचा. हा एकदम मिनिमम नॅचरल मेकअप. ऐसा कभी हुआ है क्या तारों के बिन रात बनी, चंदा के आने से तो रात में वो बात बनी, माना कि इश्क मेरा जैसा
जैसे कोई है सितारा, तेरे ही